मिस्टर महेश ला आणले गेले क्रमांक 2 चे षटक हाताळण्याकरिता. महेश पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. ऑन साइडला डीप मध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण प्रोडक्शन घेतलं गेलंय. शॉट थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक, शॉट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक सजवलाय समोरच्या दिशेने. चेंडूला अगदी आपण पाहिलं तर जमिनीलगत खेळलं गेलंय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती आता सॅटिस्फाईड होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण दिलीप पाटीलचं पाहायला मिळतंय. फेकी अचूक होती. कारण दिलीप पाटीलला ठाऊक आहे चेंडू जर हातामध्ये ठेवला तर निश्चित स्वरूपाने दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल. मात्र दिलीप पाटीलचं कौतुक करावं लागेल. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड झालेत. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 7 धावा. विनायक पाटीलचा खेळ आज चांगला राहिला. मोठा फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहिलं तर दीपक पुढे येतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी वळाले. 2 धावा सहजरित्या. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये 42 धावा आपण पाहिल्या होत्या. या सामन्यात कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. तर 50च्या पलीकडची धावसंख्या सुद्धा इथे टोटल आपण पाहिलं तर सेफ नाही. बॅकफुटला जात असताना चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक पायाने अडवण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याला बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार. जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅट मधून. 4 धावा आणि 4 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 13 धावा पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला दीपक पाटील पुन्हा एकदा फेम मध्ये येत आहेत. फेकी अचूक आहे. सचिन पाटील गॅदर करतोय. तद्वर एक धाव. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 14 धावा. चांगली सुरुवात झाली या षटकात. आपण पाहिलं तर आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात महेश पाटीलने. मात्र फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी कांतीलाल मुकादमची पाहायला मिळते. समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका मात्र दिलीप पाटील आहेत तिथे. एकच धाव कंप्लीट केली जाईल. एकेरीच्या माध्यमातून आता दुसऱ्या धावेचा हा ना करता करता मात्र कॉल देतच असताना एकाच धावेवरती सॅटिस्फाईड झालेत. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 15 धावा. 15 रन्स. आतापर्यंत आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. ऑन साइडला बालू भोईर झेल खाली येत आहेत. कॅचेस विन द मॅचेस. मात्र शेवटच्या मोमेंटला आय साइड डलमलीत झाली आणि तिथे आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेचा हा कॉल सक्सेसफुल ठरतोय. आता चौथी धाव सुद्धा येईल मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा पूर्ण केल्यात आणि 4 धावेसहित संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहिलं तर दुसरं षटक समाप्त होत असताना 19 धावा या फलकावरती. 19 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. 2 षटक समाप्त झालीत. योग्य ती धावगती म्हणता येईल. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 13. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली गेले. प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 3 चं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सचिन पाटील. सचिन पाटीलला आणलं गेलंय गोलंदाजी मार्क वरती. एकोणीस धावा झालेत. 2 षटक समाप्ती अखेरीस 19 धावा. कांतीलाल मुकादम खूप चांगल्या टच मध्ये, खूप चांगल्या फॉर्म मध्ये 2 चौकार त्याने ठोकलेत आणि एकंदरीत आपण पाहिलं तर त्याच्या नावावरती 14 धावा आपण पाहतोय. सचिन पाटील येथे विकेट प्राप्त करतील का? कारण आपल्या संघाकरिता विकेट घेणं भरपूर महत्त्वाची भूमिका असते आणि सातत्याने ती बजावताना आपण सचिन पाटीलला पाहिलंय. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू बॅटची एज घेऊन यज्ञेश्वर पाटील पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग करतायत. पाठलाग करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय यज्ञेश्वर पाटीलचं. आपल्या संघाकरिता 1 धाव त्यांनी वाचवले. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 3 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय घोडबंदर परिसर 40+ मास्टरचा संघ. धाव फलकावरती 22 धावा.
सचिन पाटील गोलंदाजी मार्क वरती, मात्र धावा खोऱ्याडे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज अगदी सेट झालेत आणि वेल सेट फलंदाज जशी फलंदाजी करतायत तशी फलंदाजी बहरदार पाहायला मिळत आहे. दबावात आणले गेले गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पहिल्याच बॉलवरती 3 धावा सचिन पाटीलच्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन पाटील उजव्या हाताने सज्ज झालेत. बॅकफुटला गेले, जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट केलाय. यज्ञेश्वर पाटील चेंडूला गॅदर करतोय. एकच धाव इथे कंप्लीट होतोय. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेले. धाव फलकावरती 23 धावा. चांगला खेळ दाखवला गेलाय. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर परशुराम राऊतने एक चौका ठोकला होता. गजानन शिंगे इथे उपस्थित आहेत, खास करून वडवली एचे. सातत्याने आपण पाहतोय पाठीराखी म्हणून संधी मिळाली तर संधीचं सोनं करताना आपण पाहिलंय. अचूक टप्पा गुडलेंथ वरती टप्पा पडल्यानंतर यावेळेस चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. गुड डिलिव्हरी सचिन पाटीलच्या हातखंडातून हा चेंडू अगदी आपण पाहिलं तर योग्य लेंथ अँड लाईन वरती होता. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 23 धावा. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तेच प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न होता. मात्र राम ठाकूर लगातार 2 चेंडू निर्धाव खेळतायत. धावांची गती स्थिर आहे. धाव फलकावरती 23 धावा. गोलंदाजी करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय उजव्या हाताने. योग्य लेंथ अँड लाईन पाहायला मिळतंय. लगातार 3रा बॉल डॉट येतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न सचिन पाटीलने. आता लेंथ अँड लाईन शोधले गेले. पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्या, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. त्यानंतर लगातार 3 चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव हाताळले सचिन पाटीलने. धावांची गती 23 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. आतमध्ये चेंडू वलन घेतोय. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. राम ठाकूरला लगातार 4 चेंडू आतापर्यंत बीट केलेत या षटकात. षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 23 धावा. 1 गडी बाद घोडबंदर परिसर या संघाच्या. तत्पूर्वी घेऊया आपण डीजे ब्रेक. डीजे स्वागत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. जय महाराष्ट्र बातारी मास्टर 40+ क्रिकेटची स्पर्धा आणि अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नाश्त्याची व्यवस्था चालू आहे. जे कोणी संघ उपस्थित झाले त्यांना विनंती असेल आपण नाश्त्याचा आस्वाद घ्या. गोलंदाजी मार्क वरती दिलीप पाटीलला आणलं गेलंय क्रमांक 4चं षटक हाताळण्याकरिता. दिलीप पाटील सज्ज झालेत उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्याकरिता. इस्टेनच्या पाठीमागे आपण पाहिलं तर महेश पाटीलला आपण पाहतोय. लॉंग ऑफला आता बालू भुईरला आणले गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने संदीप पाटील सज्ज झालेत. गोलंदाजी मार्क वरती दिलीप पाटील. बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू किंचितसा वलन घेतोय, मात्र वाईटचा इशारा केला गेलाय पंचांच्या माध्यमातून.
एक्स्ट्रा धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 24 24 धावा. गोलंदाजी मार्क वरती दिलीप पाटील सज्ज झालेत उजव्या हाताने. कांतीलाल मुकादमचा हा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मुकेश आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता 2 धावा. आता तिसऱ्या धावेसाठी वळालेत आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या माध्यमातून राम ठाकूर बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना आणखीन एक धक्का बसतोय. गडी बाद क्रमांक 2 फलंदाज बाद. जय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावांची गती फलकावरती एकंदरीत पहिले तर 26 धावा या आतापर्यंत फलकावरती आहेत. गोलंदाजीचा मारा करण्याकरिता गोलंदाज सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. संजय पाटील स्ट्राइक एंडला येत आहेत तर दिलीप पाटील गोलंदाजी मार्क वरती. खूप चांगली धावगती राखली गेली होती. पहिल्या 2 षटकात 19 धावा होत्या, मात्र धावांवरती लगाम कसली गेली सचिन पाटीलच्या माध्यमातून. पॅड वरती बॉल होता, ऑन साइडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा करतोय चुकी. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातंय, मात्र फलंदाज होतोय रनआउटच्या माध्यमातून बाद. काही जबरदस्त फेकी पाहायला मिळाली. महेश पाटीलचा डायरेक्ट थ्रो, फलंदाज बाद, गॉन. धन्यवाद डीजे सचिन. संजय पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज तुषार मुकादम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 27 धावा. पहिला गडी बाद झाला तेव्हा धावसंख्या होती 2, दुसरा गडी बाद झाला तेव्हा 26 धावा आणि तिसरा गडी बाद होतोय 27 धावसंख्येवरती. दिलीप पाटील सज्ज झालेत उजव्या हाताने. अप्रतिम चेंडू होता. एस्टॅनच्या अगदी आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या वरून जातोय. गुड डिलिव्हरी, अचूक टप्पा, दिशा नियंत्रण दिलीप पाटीलचं हे खास करून आपण पाहिलं तर वैशिष्ट्य राहिले गेलंय. गोलंदाजी करत असताना क्रमांक 3चा हा चेंडू. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत 27 धावा. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू अगदी आपण पाहिलं तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट डिलिव्हरी. धावांची गती फलकावरती एकंदरीत पहिले 27 धावा. धावा या फलकावरती. समोरच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. विजय पाटील पुढे येत आहेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. आणखीन एक धक्का. आतापर्यंत जे फलंदाज बाद झालेत ते 4ही फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद झालेत. कांतीलाल मुकादम बॅक टू द पेव्हिलियन, गॉन.
डीजे धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 28 धावा. नवीन फलंदाज नितीन शिंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धाव फलकावरती 28 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी या षटकात सुद्धा आपण पाहतोय. दिलीप पाटीलच्या माध्यमातून सचिन पाटीलने धावा रोखल्या. त्यानंतर आपण पाहतोय दिलीप पाटील धावा रोखतायत. पहिल्या 2 षटकात 19 धावा आल्या होत्या. तिथून धावांवरती लगाम कसण्याचं काम हे 2 गोलंदाज करतायत. 28 धावा या आतापर्यंत फलकावरती. मागच्या षटकात 4 धावा आपण पाहिलं तर खर्च केल्या होत्या सचिन पाटीलने. या षटकात आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात दिलीप पाटीलने. पॅडवरती बॉल आदळतोय. इथे आपण पाहिलं रनआउटचा प्रयत्न. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी बोलाले 2 धावा येतील का? कारण एक्स्ट्रा धावा जोडताना आपण पाहतोय. पॅडवरती बॉल आदळल्यानंतर महेश पाटील रनआउट करण्याच्या प्रयत्नात होते. 2 धावा लेग बाईटच्या माध्यमातून 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 30 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोहरजी घरत येथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. धाव फलकावरती एकंदरीत पहिले तर 30 धावा 30 रन्स. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये. दीपक पाटील गोलंदाजी मार्क वरती येत असताना स्लॉग ओव्हरचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो. श्री गणेश घासकोपरी संघाच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 30-30. दीपक पाटील गोलंदाजी मार्क वरती. घोडबंदर परिसर पहिल्या 2 षटकात असं वाटलं होतं की 19 धावा फलकावरती लावल्यानंतर की इथून धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न असेल, 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल. मात्र व्यवस्थित टप्पा आखला गेला. अचूक टप्प्यावरती मारा केला आणि फलंदाजी करत असताना फलंदाजानं रोखून धरलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धाव फलकावरती 30 रन्स. उजव्या हाताने दीपक पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. श्री गणेश घासकोपरी कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळायचा होता. चेंडू अगदी आपण पाहिलं तर वाईड लाईनच्या आतमधून निघून गेलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. धावांची गती फलकावरती 30 रन्स. 30 धावा. नितीन स्ट्राइक एंडला आहे. नितीनच्या बॅट मधून मोठे फटके यायला हवेत. 30 रन्स या फलकावरती. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध विजय पाटील. त्याचप्रमाणे बालू भोईरला बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 4 धावे सहित संघाची धावसंख्या 34. 34 धावा. थोडीशी दुखापत झाली विजय पाटील यांना, कारण आमने सामने धडकले गेले. बालू भोईर आणि विजय पाटील अगदी मधोमध बॉल होता आणि त्यांना बीट करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. फर्स्ट एज बॉक्सची व्यवस्था थोड्याच वेळात केली जाईल. फर्स्ट एज बॉक्स आणला गेलाय. धावांची गती फलकावरती 34. 34 धावा. उजव्या हाताने सज्ज झालेत गोलंदाज. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि फळीचा समन्वय राखता आला नाही. धावांची गती स्थिर आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू दीपक पाटीलच्या माध्यमातून धाव फलकावरती. धावा आतापर्यंत जमवल्यात मैदानाच्या आतमध्ये 34. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली गेले. अचूक टप्पा, भेदक मारा हे वैशिष्ट्य राहिले श्री गणेश घासकोपरी संघाचं. गोलंदाजी करत असताना उजव्या हाताने सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने लॉंग गॉनला चेंडू येतोय. सचिन पाटील करणार नाही चुकी. आणखीन एक धक्का. फलंदाज नितीन पाटीलला जावं लागेल माघारी. फलंदाज बाद. गॉन.
स्वागत. उर्वरित 2 बॉलचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये अजूनही बाकी आहे. यानंतर होणारा सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. एका बाजूला मोगरपाडा मास्टर, दुसऱ्या बाजूला कोपरी मास्टर ठाणे. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. तिथे टॉस संपन्न होईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलोदरमध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि अचूक फेकी पाहायला मिळाली. गोलंदाज दीपक पाटीलची. आणखीन एक फलंदाज तुषार मुकादम रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट गॉन. मुकादम दाखल झालाय. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. धाव फलकावरती 34. 34 धावा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे एक सिंगल प्राप्त होईल का मैदानाच्या आतमध्ये. मात्र फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज भूपेश बॅक टू द डगआउट गॉन. दाखल झालाय क्रमांक 9 वरती. दीपक पाटीलचा हा शेवटचा बॉल. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एक धाव घेतली. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या येतील का मैदानाच्या आतमध्ये. मात्र फलंदाज दिनेश रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. या इनिंगचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 फलंदाज रनआउट झालेत. एक कॅच आउटच्या माध्यमातून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 36 धावा फलकावरती आणि 37 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये. या कॅमेरामॅनना विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा फिरवायचा आहे. तिथे स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. मनोहरजी घरत साहेब येथे उपस्थित झाले. त्यांचा आम्ही इथे यथोचित मान सन्मान करतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ मुंबई ठाणे पालघर च्या कमिटीवरती आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. विजयाकरिता 37 धावांचं लक्ष्य. रन्स टू विन. चला 2 संघनायकांना आमची विनंती करतोय की आपण टॉस साठी या. मोगरपाडा मास्टर संघ, जय मल्हार मोगरपाडा. विपक्ष आपण पाहिलं तर विजय पाटील आपले सदस्य त्याचप्रमाणे विजयजी पाटील सदस्य आहेत. आपण पाहिलं तर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळावरती त्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. चला 2 कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. चला 2 पंच संकेत मिराशी सर आणि संजय मेहरा सर आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा पंचांच्या भूमिकेकरिता. विजयाकरिता एकंदरीत पहिले तर 37 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते श्री गणेश घासकोपरी मास्टर संघासमोर. पाण्याच्या बॉटल मंदानी तिकडे नेल्या नाही तो हेमंताने नेला.
पाणी दे, पाणी पाणी द्या. चला जय मल्हार मोगरपाडा मास्टर संघाचा संघनायक आपण या टॉस साठी. नितीन पाटील उपस्थित झालेत. अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष संतोष पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय. बॉल कोणी घेतलाय? जुना देऊ, जुना चेंडू द्या. 37 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करा. श्री गणेश घासकोपरी संघाला विनंती असेल, श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. 2 पंच सज्ज झालेत. एका बाजूला संकेत मिराशी, दुसऱ्या बाजूला संजय मेहरा सर. बॉल दिलाय का? नाही, जुना बॉल दिलाय. चला टॉस साठी आम्ही विनंती करतोय. जय मल्हार मोगरपाडा 40+ मास्टर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई चिकला देवी कोपरी ठाणे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. मोगरपाडा संघ जर उपस्थित झाला असाल तर त्वरित आपला संघनायक पाठवून द्या टॉस साठी. चला मोगरपाडा संघ इथे उपस्थित असाल तर त्वरित संघनायक पाठवून द्या. मोगरपाडा मास्टर संघ टॉस साठी आपला संघनायक येऊ द्यात. घासकोपरी संघ चला आपला संघनायकाला विनंती असेल की आपण 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. फलंदाज मार्गस्थ होत असताना सलामी वीर म्हणून गणले गेलेत यज्ञेश्वर पाटील. तर दुसऱ्या बाजूला विजय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होते. ज्या मातीत खेळलो, ज्या मातीत रुजलो, ज्या मातीत वाढलो त्या मातीला अद्य प्रणाम करत असताना हे 2 फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विजय पाटील लगातार 3 छक्के मारतो. 1000 रुपये. हेमराज कासार विजय पाटील याच्या बॅट मधून जर 3 इन रो अर्थातच 3 बॉल वरती 3 षटकार जर आले तर हेमराजजी कासार उपसरपंच बाताडे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हे ऊर्जा देण्याचं काम करत आहेत हेमराज कासार. 2 फलंदाज विजय पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर यज्ञेश्वर पाटील. खूप चांगलं सुसज्ज मैदान आपण पाहतोय आणि या मैदानाची बांधणी आपण पाहिली तर अप्रतिम पाहायला मिळते. आणि खास करून कैलासवासी जयराम महादेव कासार स्मृती मैदान म्हणून या मैदानाची ओळख आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती कितीपर्यंत जाईल, या 7 धावा एकंदरीत 37 विजयाकरिता आहेत, त्या डिपेंड केल्या जातील का मैदानाच्या आतमध्ये. कारण कधी कधी मोठं टोटल डिपेंड करताना कधी कधी अगदी आपण पाहिलं तर योग्य तो पाठलाग होतो, मात्र छोटं टोटल असतं त्यावेळेस दबाव वाढतो आणि दबावामध्ये कधी कधी संघ आपण पाहिलं तर ढासळताना पाहायला मिळतोय. यज्ञेश्वर पाटील स्ट्राइक एंडला आहेत तर नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर विजय पाटील. गोलंदाजी मार्क वरती रवींद्र पाटील अर्थातच रवी सज्ज झालाय. घोडबंदर परिसर संघ रवी येतोय गोलंदाजी मार्क वरती. यज्ञेश्वर पाटील स्ट्राइकला 37 धावांचं लक्ष 30 बॉल मध्ये बनवायचे. 37 पहिल्या मॅच मध्ये आपण 42 पाहिल्या होत्या. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय. संजय पाटीलला आपण पाहतोय, त्याचप्रमाणे नितीनला लॉंग ऑफला आपण पाहतोय. पहिलाच बॉल स्लोवर 1 गती परिवर्तन चेंज ऑफ पेस होता, व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. दशरथ मुकादमला अगदी आपण पाहिलं तर बीट करत बॉल चाललाय. एकदा इथे अर्जित होत आहे बाईकच्या माध्यमातून. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 1 धावा.
एक धावी फलकावरती. रवींद्र पाटील गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला विजय पाटीलला आपण पाहतोय, उजव्या हाताने मारा करतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी आपण पाहिलं तर वाईड लाईनच्या आतमधून निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर 1 धावा. 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस 37 धावांचा पाठलाग करत असताना श्री गणेश घासकोपरी हा संघ पाहायला मिळतोय. ऑन साइडला स्वीप करायचा होता मात्र लेग स्टंप सोडून निघतोय चेंडू. वाईटचा इशारा. वाईटच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 2 धावा या फलकावरती आहेत. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली गेली. 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. यज्ञेश्वर पाटीलला अजून आपला अकाउंट ओपन करायचा आहे. दुसऱ्या बाजूला विजय पाटीलला आपला अकाउंट ओपन करायचा आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. वाईटचा इशारा पंच करतायत. जास्त बाहेरच्या दिशेने बॉल वरतोय. वाईटच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेली. धाव फलकावरती 3 धावा. चला मोगरपाडा मास्टर संघाला आमची विनंती असेल की आपण टॉस साठी कर्णधाराला पाठवून द्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. विजय पाटीलचा हा फटका आपण पुल केलाय इनटू द गॅप मध्ये. जमिनीलगत बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. सीमारेषा पलीकडे 4 धावा. चौकार. जबरदस्त फटका. जमिनीलगत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता 4 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 7 धावा. योग्य सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस 7 धावा या फलकावरती. विजय पाटीलच्या बॅटमधून आलाय हा चौकार आणि विजय पाटील गॅपचा चांगला वापर करताना सातत्याने आपण पाहिलंय. चांगली कामगिरी राहिली होती विजय पाटीलची. त्याचप्रमाणे सचिन पाटीलचे टिवरीच्या त्या मैदानात आणि दुसऱ्या क्रमांकावरती समाधानी राहावं लागलं. समोरच्या दिशेने अगदी आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. इनटू द गॅप मध्ये बॉल चाललाय. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी यज्ञेश्वर पाटील वलालेत आणि पाहता पाहता 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. योग्य सुरुवात करून देत असताना 2 फलंदाज यज्ञेश्वर पाटील तर दुसऱ्या बाजूला विजय पाटीलच्या बॅटमधून आता धावा येत आहेत. गोलंदाजीचा मारा करतोय. गोलंदाज सज्ज झालाय. समोरच्या दिशेने फटका फसतोय. हवेत आहे चेंडू. नितीन पाटील पोचणार नाहीत आणि तोवर मात्र धावा येतील. मैदानाच्या आतमध्ये 2 कॅचेस विन द मॅचेस. प्रयत्न अफाट केले मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकले नाही. जस्ट पुढे पडला गेला चेंडू आणि प्रयत्नांचा मात्र दाद द्यावी लागेल. 2 धावा. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 11 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल. 11 धावा. योग्य ती सुरुवात. योग्य तो धावांचा पाठलाग होतोय मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेश घासकोपरी संघाच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. धावांची गती फलकावरती 11 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावांचा पाठलाग करत असताना 37 इथे विजयाकरिता 26 धावांची अजूनही आवश्यकता. चला मोगरपाडा संघ विनंती असेल आपण टॉस साठी या. जय मल्हार मोगरपाडा 40+ मास्टर टॉस साठी यायचा आहे. धावांची गती फलकावरती 11 धावा. या फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती राम ठाकूर सज्ज झालेत. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता यज्ञेश्वर पाटील स्ट्राईकला. इथे यज्ञेश्वर पाटीलला आपला अकाउंट ओपन करायचा आहे.
11 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. खरं आजचा दिवस महत्वाचा दिवस असेल, कारण इथून जर विजय प्राप्त झाला, आणखीन एक विजय प्राप्त केला तर एक ट्रॉफी करता हकदार तुम्ही ठरू शकतायत. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. धाबांची गती एकंदरीत आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये तर 11 धावा, विजयाकरिता 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूच्या हाताळणी, पहिलाच बॉल राम ठाकूरच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपात हाताळलाय. वाईटचा इशारा पंच करतायत. धाबांची गती पुढे सरकते 12 वरती. 12 रन्स, 12 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीचा मारा करण्याकरता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन खेळला गेलाय. चेंडू अगदी आपण पाहिले तर फ्लाइंग स्लिप दरम्यान ट्रॅव्हल झालाय. एकच धाव. इथे अकाउंट ओपन केले यज्ञेश्वर पाटीलने आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 13 धावा या फलकावरती आपण पाहतोय. तेरा धावा या आतापर्यंत फलकावरती लावलेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. उजव्या हाताने मारा करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळायचा होता. जमिनीलगत बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने. तुषार येतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी वळाले. 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 15 धावा. सिंगल डबलला प्राधान्य दिले गेले. धावांची गती 15 धावा फलकावरती. विजय पाटील स्ट्राईकला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावा कुठल्या गेल्यात. 1 धावेवरती खेळतोय यज्ञेश्वर पाटील. राम ठाकूर गोलंदाजीचा मारा करतोय. पुन्हा एकदा पॅडच्या दिशेने चेंडूच्या हाताळणी. वाईटचा इशारा पंच करतायत. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली गेली. धाव फलकावरती 16 धावा, 16 रन्स. मोठे फटके आतापर्यंत खेळले गेले नाहीत. एकच चौकार विजय पाटीलच्या बॅटमधून आलाय. मात्र 5 धावा या अवंतरच्या माध्यमातून बहाल केलेत. यावेळेस आपण पाहिलं तर ऑप्स्टमच्या जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू हाताळतायत. 1+1 धावा येतील. 9चा इशारा पंच करतायत. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 18 धावा, 18 रन्स. चला, जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. तर जे संघ उपस्थित आहेत त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्या. शाकाहारी पद्धतीचं सुद्धा जेवण आहे, मांसाहारी पद्धतीचं सुद्धा जेवण आहे. आणि दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी या. एका बाजूला आपण पाहतोय चिखला देवी 40+ मास्टर कोपरी ठाणे, तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार 40+ मास्टर मोघरपाडा. या 2 संघात ती लढत असेल. ऑन साइडला फ्लिक करायचं होतं. चेंडू व्यवस्थित गॅदर झाला नाही, बॅटवरती आला नाही आणि इथे रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का बसतोय. फलंदाज यज्ञेश्वर पाटील बॅक टू द डगआउट, गॉन. वरती असताना पहिला धक्का बसतोय. जर 3 बॉल 3 षटकार आले तर सचिन पाटील करिता सुद्धा 1001चं प्राइज आहे. हेमराज कासार उपसरपंच भाताणे यांच्या माध्यमातून हे प्राइज लावले गेले. एका बाजूला विजय पाटील, दुसऱ्या बाजूला सचिन पाटील, या दोघांकरिता हे पारितोषिक लागू आहे. गोलंदाजी मार्क वरती राम ठाकूरला आपण पाहतोय. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिली तर 18 धावा. बॉल किती झाले? 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 18 रन्स. दुसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे विजयाकरिता. राम ठाकूर सज्ज झालेत गोलंदाजी मार्क वरती. उजव्या हाताने ओव्हर द विकेट येत असताना राम ठाकूर याला आपण पाहतोय.
प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, जास्त बाहेरच्या दिशेने बॉल वळतोय. वाईटचा इशारा केलाय. वाईटच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय ते 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड. सचिन पाटील सज्ज झालेत फलंदाजी करिता. इथे आपण पाहिलं काय जबरदस्त खोलवर चेंडू हाताळला फलंदाज सचिन पाटील. फिक्सचा फटका फसला गेलाय. फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. आणखीन एक धक्का, सचिन पाटीलला जावं लागेल माघारी. फलंदाज बाद, गॉन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रमांक 4 वरती दुसरं षटक समाप्तच्या दिशेने जात आहे. मात्र शेवटचा बॉल अजून बाकी आहे. संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजितजी घरत इथे उपस्थित झालेत रानगाव वरनं. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला, दोन संघ नायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. एका बाजूला राकेश उपस्थित आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शशांकला आपण पाहणार आहोत संघ नायकाच्या भूमिकेत. पुढे कॉइन घेशील तर परत इथे ठेव. योगी योगी ए योगी टॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र समोरच्या दिशेने बॉल येतोय. राम ठाकूर चेंडूला गॅदर करतोय, फेकी करतोय. एकाच धावेवरती आता सॅटिस्फाईड झालेत. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 20-20. आतापर्यंत 11 धावा विजय पाटीलच्या नावावरती आपण पाहतोय. चांगली कामगिरी विजय पाटीलची राहिली मैदानाच्या आतमध्ये. तर दिलीप पाटील मैदानाच्या आतमध्ये फ्लिकच्या फटक्यात कन्व्हर्ट करायचं होतं. यस नो वेट, हे कॉल मात्र व्यवस्थित जुळतायत. एक धाव लेखाच बाद. असताना गोलंदाजाची आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केले कांतीलाल मुकादमने. मी मगाशी उल्लेख केला, छोटी धावसंख्या जरूर आहे, मात्र छोटी धावसंख्या कधी कधी मोठी टोटल बनते, बिग बॅटल बनते. आणि तेच आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 11 बॉलमध्ये 11ची आवश्यकता आहे. 5 गडी बाद श्री गणेश घासकोपरी संघाचे झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विजय पाटील. इथून विजयाकरिता 11 चेंडू 11 धावा. सामना जर बरोबरीत सुटला, प्रथमतः विकेट पाहायला जातील, त्यानंतर पहिल्या झालेल्या टॉस वरती तो निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल वळतोय. एकच धाव. आता जबाबदारी स्वीकारावी लागेल दिलीप पाटीलला. दिलीप पाटील वरती नजरा असतील, कारण विजय पाटील सारखा मोठा फलंदाज अगदी आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. त्याचं विकेट सॅक्रिफाईस केलं, मात्र दिलीप पाटील वरती जबाबदारी आता येऊन पोचली गेली. फुल टॉस वरती दिलीप पाटीलचा फटका, गगनचुंबी गगनभेदी बॉल चालला.
पाटील मुजे मार असा चेंडू फुल टॉस बॉलला थारा नाही या मैदानावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केले. डीप मध्ये संजय पाटील आहेत. एक धाव घेतली. एकाच धावेवरती आता सॅटिस्फाईड झालेत. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेले. विजयाच्या दिशेने आणखीन एक कदम पुढे येत आहेत. धाव फलकावरती 34 34 धावा. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. दिलीप पाटीलने जबाबदारी स्वीकारली. जबाबदारीचं टॉनिक प्यायला गेलाय मैदानाच्या आतमध्ये आणि मोठा फटका दिलीप पाटीलने सजवला आपल्या बॅटमधून. विजय पाटील बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न फ्रंटफुटला खेळले गेले आणि डॉट चेंडू येतोय. धावांची गती स्थिर आहे. एकंदरीत पहिले तर शेवटचा बॉल असेल षटकातील. 7 बॉल 3चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 3 धावा. विजय पाटील स्ट्राईकला. एखादा मोठा फटका विजय पाटील फिनिशिंग ऑफ द स्टाईल मध्ये करतील का? सकाळच्या सत्रात वैभव जाधव उपस्थित झाले होते. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभलं. येते इनटू द गॅप मध्ये बॉल चाललाय. पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. विजयाचा शिक्का मोर्तब केलाय विजय पाटीलच्या बॅटमधून. हा चौकार आणि विजयी ठरतोय श्री गणेश घासकोपरी. पुढच्या फेरीत दाखल होतोय. अभिनंदन अँड हार्ड लक बाय घोडबंदर परिसर मास्टर. आपण आलात, चांगला खेळ दाखवला. तुमचंही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. चला एक लाईनअप मध्ये आपण सेकंड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उतरा. श्री गणेश घासकोपरी. चला चेंडू द्या पंजांकडे. घोडबंदर मास्टर आपला मोगरपाडा मास्टर क्षमस्व मोगरपाडा मास्टर आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेले संघाला. आपण पाहिलं तर ठाणे कोपरी मास्टर संघाला चांगला सामना आपण पाहिला. अगदी आपण पाहिलं असं वाटलं होतं की शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का. मात्र दिलीप पाटीलचा तो उत्तुंग षटकार पाहायला मिळाला आणि जबाबदारी स्वीकारत असताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेलं. याच्यात 10च लिहिले तेव्हा.